डोळ्याचे भूमिके डोळा चित्र होय कौतुके आणि तेनेची तो देखे न दंडळिता. ते म्हणतात डोळ्याची भूमिका म्हणजे डोळ्याच्या संबंधाने आपण जर विचार करायचा म्हटलं तर डोळा चित्र होय कौतुके म्हणजे डोळ्याला जरा वरून दाबलं तर आपल्याला आतमध्ये काहीतरी रंगीत रंगीत दिसायला लागतं. तर त्याच्यामधून डोळ्यामध्येच चित्र निर्माण होत जातात. डोळाच डोळ्याच्या ठिकाणी चित्र निर्माण करतो. आणि तेनेची तो देखे न दंडळिता आणि त्याला तो स्वतःच आपल्यामध्ये काही बदल न घडवता पाहतो. कारण आपल्याच डोळ्यापुढे ते दिसतं. जे काही दिसतं ते मिटल्या डोळ्यापुढे ते आम्हालाच दिसतं. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की डोळ्याचे भूमिके डोळ्याच्या बाजूनी विचार करता डोळा चित्र होय कौतुके. त्याला जरा दाबून बंद केला तर त्या डोळ्यापुढे आपोआप चित्र निर्माण व्हायला लागतात. आणि तेनेची तो देखे आणि ती सगळी चित्र तो डोळाच पाहतो. म्हणजे डोळ्याच्या उदाहरणांनी जर आपण आपला विषय समजून घ्यायचा तर ते म्हणतात किती प्रकारांनी तो डोळा काम करतो. त्या डोळ्याचा आम्ही विचार करतो आहोत. त्या डोळ्यावरती आम्ही जरा हात दाबून ठेवले आहेत. आत काहीतरी चित्र निर्माण होत आहे. ती निर्माण झालेली चित्र पुन्हा आतमध्ये तो डोळाच पाहतो आहे. आणि त्याचबरोबर न दंडळिता म्हणजे त्याला काही फरक करावा लागत नाही. त्याला काही वेगळं करावं लागत नाही. तो सहजगत्या अनायासे तो आतमध्ये पाहतो. म्हणाले नेत्र बोटाने दाबिल्यावर काही दिसे चित्राकार आणि ते पाहणारा साचार डोळाची बनई. तो पाहणारा सुद्धा डोळाच होतो. चित्राकार जरी झाला तरी नेत्रपणासी न न्यून आला. कारण तो जरी त्या चित्राला पाहतो आहे तरी त्याचं डोळे पण काही हललेलं नाही आहे. तो डोळा म्हणूनच आहे. फक्त त्या डोळ्याच्या पुढे त्याची पाहण्याची जी कुवत आहे त्या कुवतीप्रमाणे त्याला दिसतं आहे. आज मिटल्या डोळ्यापुढे सुद्धा भगवंताच्या किंवा काय जे रूप देवाचं जर पाहायचं असेल तर त्याला उघड्या डोळ्यांनी काही भगवंताचं रूप दिसणार नाही. डोळे मिटले तर त्या डोळ्यासमोर परमात्म्याचं रूप प्रकट होणार आहे. इथे परमात्मा घेतला नाही आहे पण इथे त्यांनी असं म्हटलं आहे की डोळ्यांनीच आकार निर्माण केला त्याला दाबल्यामुळे आणि त्या निर्माण झालेल्या आकारावरतीच तो डोळा पाहू लागला. तर तसंच आहे ईश्वराचं सुद्धा की ध्यानाच्या माध्यमामधून जे काही ध्यानाला स्वीकारलेलं मूर्ती आहे किंवा आलंबन आहे ते जर हृदयामध्ये चांगलं ठसलं तर अशी धारणा आहे. आपण अनेक वेळा तो विषय बघितला आहे की रामकृष्णांनी म्हटलं आहे. रामकृष्णांचं नाव का तर खात्रीलायक त्यांनीच सांगितलं आहे. म्हणजे सत्पुरुषांनीच सांगितलं आहे म्हटल्यावर या असं ग्रंथात म्हटलं आहे तसं म्हटलं आहे असं म्हणायची काही गरज नाही. तर ते म्हणतात की तुम्हाला जेव्हा डोळे उघडे असतात तेव्हा उघड्या डोळ्याच्या पुढे सुद्धा त्या ईश्वराची मूर्ती दिसलीच पाहिजे. ही स्थिती आहे. ही ईश्वरापासून तो अलग होतच नाही. मिटले जरी डोळे तरी ती मूर्ती डोळ्यापुढे आहे. तर तसं आहे की काय डोळ्याला त्रास आहे. डोळ्याला दृष्टी आहे. त्या दृष्टीबरोबर हृदयामध्ये जे काही आलंबन म्हणून प्रतीक म्हणून स्वीकारलं आहे ते हृदयात स्वीकारलेलं परमेश्वराचं प्रतीक मिटल्या डोळ्यापुढे प्रकट आहे. त्या डोळ्याला कुठं जावं लागत नाही यावं लागत नाही आणि त्याला दिसतं आहे. ते कारण का तर उघड्या डोळ्यांनी दिसणारं जे बिंब आहे ते त्याच्यापासून लांब आहे. म्हणजे जर भक्ताला जर उघड्या डोळ्यापुढे सुद्धा जर ती मूर्ती उभी राहत असेल तर ती डोळे जर मिटले तर त्या मिटल्या डोळ्यापुढे भक्ताला दिसणारी जी मूर्ती आहे ती मूर्ती त्याच्यात सामावलेली आहे. त्या डोळ्यातून ती हृदयात उतरेल. त्यामुळे असं म्हटलं आहे की कसे कथुवा तुला सज्जना म्हणजे कसं सांगू तुला की मला काय दिसलं मला काय वाटलं. मिटल्या डोळ्यांनी मला भगवंताचं दर्शन झालं. उघड्या डोळ्यांनी झालं मिटल्या डोळ्यांनी पण झालं. उघड्या डोळ्यापुढे तो सतत जसा दिसतोय तसा मिटल्या डोळ्यापुढे पण तो सतत दिसतोय. इथे एक धारणा अशी आहे की एका स्थितीच्या पलीकडे साधक निघून गेला की त्या स्थितीमध्ये त्याला जे दर्शन होतं ते दर्शन हे त्या परमेश्वराशी त्याच्या अखंड एकरूपतेचं दर्शन आहे. आणि म्हणून आपल्याकडे आता आमच्या योगसूत्रात येईल तो विषय 2-3 दिवसात म्हणजे पुढच्या वेळी किंवा त्याच्या पुढच्या वेळी. पण माऊलींनी सुद्धा आणि सगळ्यांनी सुद्धा
तादात्म्य असा शब्द वापरलेला आहे. तत्वज्ञानामध्ये ईश्वराच्या मूर्तीशी तादात्म्य घडलं पाहिजे. तद आत्मभाव जो आहे तो आत्मभाव त्याच्या ठिकाणी, तत् म्हणजे ते, त्याच्या ठिकाणी आत्मभाव उत्पन्न होतो. आम्हाला पण आत्मभाव आहे, पण आम्हाला या सृष्टीशी आत्मभाव आहे. म्हणजे आता इतके दिवस काय उकडतंय, पंखा जोरात करा, अमुक करा, तमुक करा. आज आता पाऊस पडतोय, बरं वाटतंय. 4 दिवस चांगला जोरात पाऊस आहे म्हणून काय पाऊस लागून राहिला, एखाद दिवस उघडी पाणी तर बरं. हे काय आहे? ह्या जो द्रष्टा आहे, हा जो पाहणारा आहे किंवा हा जो अनुभवणारा आहे, त्याला आत्ता ज्याच्यात गोडी आहे, आत्ता त्याला ज्याच्यात रुची आहे, ते त्याला तसं असावं असं वाटतं. म्हणजे ह्या सृष्टीशी तो तादात्म्य पावलेला आहे. सृष्टी तिच्या पद्धतीने व्यवहार करील. म्हणजे व्यष्टी आणि समष्टीचा विचार केला तर व्यष्टी म्हणजे व्यक्ती आहे आणि समष्टी म्हणजे सृष्टी आहे. व्यष्टी आणि समष्टी ही काही एक नाही आहे. त्यामुळे व्यक्ती वेगळी आहे. व्यक्तिगत अनुभव, व्यक्ती या सृष्टीचा काय घ्यायचा असेल तो घेईल, ज्या पद्धतीने घ्यायचं तो आत्ता आपला विषय नाही. आपला एवढाच विषय आहे की त्या समष्टीमध्ये जे काही घडतं त्याच्याशी या व्यष्टीने कशाकरता एकरूप व्हावं. कारण ती तिच्या पद्धतीने सृष्टी चालली आहे, आपलं जीवन आपल्या पद्धतीने चाललं आहे. आपल्याला जे जसं आवश्यक आहे, जे जितकं गरजेचं आहे किंवा ज्याच्याशिवाय आपलं भागतच नाही, एवढ्या सृष्टीशी आपला संबंध यावा. अन्यथा नाही तर आपण जे म्हणतो हे साधू संत किंवा हे संत महंत किंवा हे संन्यासी, ते तडी तापडी सगळे कुठे गिरीकंदरामध्ये जाऊन राहतात, पण त्यांना या सृष्टीशी काही देणं घेणं नसतं. मानवांच्यापासून लांब जातात, सृष्टीपासून लांब जाऊन गुहेमध्ये गिरीकंदरामध्ये जाऊन निवास करतात. कारण असं की ह्या सृष्टीशी त्यांना काही एकरूप व्हायचं नाही आहे, त्यांना त्याच्याबरोबर काही फार त्यांची जवळीक नाही आहे. म्हणजे अजूनही उत्तर काशीमध्ये पाहिलेलं 25 वर्षापूर्वी तर गोष्ट वेगळीच होती, पण अगदी अलीकडे सुद्धा असे साधू संन्यासी आहेत की ते इतक्या लांब गुहेमध्ये राहतात, पण तिथल्या आसपास राहणाऱ्या लोकांना माहीत असतं की कोणत्या गुहेत कोणते साधू राहतात. तो साधू काही तिथून त्याची भिक्षा घ्यायला खाली उतरत नाही किंवा इकडे लोकांमध्ये येत नाही. तर त्यांचे ते भिक्षा घेण्याचे डबे पण ठरलेले आहेत. ते सगळे तिथे संध्याकाळचा साधूंचा लंगर असतो. आम्ही ज्या आश्रमात राहायचो त्या कैलासाश्रमाची प्रसिद्धी आहे उत्तरकाशीमध्ये. हा एकटा एक आश्रम आहे की जो संन्याशांच्या करता संध्याकाळचं भोजन उपलब्ध करून देतो. कारण सकाळचं भोजन कुठेतरी मिळेल, संध्याकाळच्या भोजनाची सोय संबंध उत्तरकाशीत कुठे नाही तर तिथे असेल तर त्यांच्याकरता भोजन घ्यायला जे बाकीचे साधू संन्यासी यायचे, कारण ते जवळपास राहतात, ते जाताना त्यांच्याकरता भोजन घेऊन जायचे. कारण ज्या लोकांची भोजनाची संध्याकाळची वेळ नेण्याची 4 वाजताच त्यांचा लंगर सुरू होतो आणि येऊन ते घेऊन जायचं. आणि जाताना कुठे साधू कुठे राहतात त्या साधूंच्या करता त्यांचे डबे नेऊन पोचवायचे. कारण ते तिथून हलतच नाही, म्हणजे त्यांचा जगाशी संपर्क येतच नाही. पण आमचं जगाशी जे तादात्म्य आहे किंवा आमची जी एकरूपता आहे, आम्हाला या प्रत्येक गोष्टीच्या विषयी आज यावर्षी झाडाला या पुष्कळ बहार आला, गेल्या वर्षी त्या आंबा एवढा आलाच नाही, मोहर आला तर मोहर गळूनच गेला. त्या प्रत्येकाची आम्हाला हळहळ पण आहे आणि चांगलं फुललं तर आम्हाला कौतुक पण आहे. म्हणजे आम्ही त्याच्याकरता असे त्याच्याशी जोडलेले असतो एवढं नाही, तर त्या जोडलेपणात सुद्धा एक थोडासा आसक्त भाव असतो. एक त्याच्यामध्ये हे आता असं असावं, आता कोणती फुलं फुलली, आता रांजाई फुलली, मग त्या रांजाईचा वास घेतला पाहिजे, मग त्या रांजाईच्या जवळ बसावं, तिचा वास घ्यावा. म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे ना माणसाची, ती निसर्ग त्याचा तो फुलतोय पण त्याच्याशी आम्ही जोडलेले आहोत, तर त्याला सुद्धा तादात्म्यच म्हटलेलं आहे. की आम्ही ज्याच्याशी एकरूप होतो, आम्ही सृष्टीशी एकरूप होतो, आमचं तादात्म्य सृष्टीशी आहे. त्या तादात्म्याची व्याख्या काय? जेव्हा द्रष्ट्याला म्हणजे पाहणाऱ्याला ही सृष्टी मी आहे, माझी आहे, मला सुख देणारी आहे, मला दुःख देणारी आहे, मला जवळ करणारी आहे, मला दूर करणारी आहे. साधं पुण्यामध्ये काल बॉम्बस्फोट झाला की लगेच इतक्या अफवा, घरोघर 5-50 फोन, घराच्या बाहेर पडू नका, सगळीकडे कोणी बाहेर पडत नाही आहे, सगळी वाहतूक बंद झाली, दुकानं बंद झाली आहेत. लगेच सगळे एक घटना कुठे घडते पण त्या घटनेशी सगळेजण जोडले जातात. का जोडले जातात? कारण तो जो द्रष्टा आहे
तो द्रष्टा ह्या व्यवहाराशी निगडीत आहे आणि नुसता नाही, त्याच्या भल्याबुरीशी निगडीत आहे की हा एक स्फोट झाला, आणखीन काही बॉम्ब ठेवलेत का, मग आणखीन स्फोट होतील का, मग काळजी घ्यायची म्हणून काय करा, की झाली 4 माणसं 50 माणसं 100 माणसं 1000 माणसं त्याच्याशी जोडली गेली. तर हा जो द्रष्टा आहे, या द्रष्ट्याला ही सगळी सृष्टी जी आहे ही सृष्टी माझ्या भल्या बुऱ्याकरता काम करते असं वाटून तो त्याच्याशी एकरूप होतो. पण जेव्हा असं घडतं की ही सृष्टी आणि मी पूर्ण अलग आहे, या सृष्टीचा माझ्याशी काही संबंध नाही, ती तिच्या परीने फुलेल फळेल वाढेल दिसेल आणि मी जो आहे तो मी माझ्या ठिकाणी आहे. तर हा जो मी माझ्या ठिकाणी आहे तो आता कोणाशी एकरूप होतो, या कशाशीच त्याचं तादात्म्य नाही. मग त्यांनी तादात्म्य कशाशी धरलं आहे, याचं तादात्म्य त्यांनी परमात्म्याशी ठेवलं आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, या जगामध्ये असतानाच तो जो द्रष्टा आहे त्याच्या तादात्म्याला भिन्न भिन्न ठिकाणं आहेत. तर तो जर तादात्म्य त्या सृष्टीशी पावला तर तो त्या ब्रह्मतत्वापासून दूर आहे. पण तो जर तादात्म्य त्या ब्रह्मतत्वाशी पावला तर तो सातत्याने या सृष्टीत राहून सुद्धा त्याच्याशी एकरूप झालेला आहे. आणि त्यामुळे माऊलींना जो शब्द वापरायचा आहे तो त्यांना तिथे आत्मभावना आहे. म्हणजे आपल्याला विषयावर जोर कुठे द्यायचा आहे की हा जो आत्मीय विचार सृष्टीच्या विषयी आहे तो आत्मीय विचार खराच आत्म्याशी जोडला पाहिजे. म्हणजे तोच खरा आत्मीय विचार आहे आणि तोच खरा बंध आहे. म्हणजे ह्या जीवानी त्या परमात्म्याशी जो अनुबंध ठेवायचा आहे तो अनुबंध हाच आहे. आणि म्हणून त्याला तत् आत्म्य म्हणजे त्याच्याविषयीची जवळीक ओढ आपलेपण हे सातत्याने टिकवून ठेवणं हे तादात्म्य. आणि हा शब्द ज्ञानेश्वर महाराजांना खूप आवडतो. त्यांनी त्यांच्या अनेक अभंगातून त्यांनी त्यांच्या अनेक ठिकाणी जेव्हा जेव्हा तत्त्वज्ञान स्पष्ट केलेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांनी शब्द तादात्म्य वापरला. अधिकाधिक प्रमाणात त्यांचा शब्द या तत्त्वज्ञानाच्या म्हणजे मांडणीमध्ये आणि स्पष्टीकरणामध्ये तादात्म्य शब्द आला आहे. तर आता इथे हा जो विषय हा असाच आहे. त्यांनी सांगितलं की आमचा डोळा आहे, आमच्या डोळ्याला देवानी काहीतरी बघण्याचं सामर्थ्य दिलं आहे. ते बघण्याकरता डोळ्याच्या आतच सृष्टी निर्माण केली आहे आणि निर्माण केलेल्या त्या सृष्टीमध्ये म्हणजे त्याला करावीच लागली नाही, ते लीलया झालं. नुसता वरनं हात दाबलाय आणि आतमध्ये आकार उमटले. काही वेळा हातसुद्धा दाबायला नको, नुसते डोळे मिटले तरीसुद्धा अनेक प्रकारचे म्हणजे उजेडात निर्माण होतील. पण या उजेडातून डोळे मिटल्यावर या सगळ्याचं काही ना काहीतरी परिणाम आमच्या डोळ्यावर असेल. पण काळोखात अंधारात असताना सुद्धा डोळ्यापुढे चमकतं. तर हे जे आतमध्ये निर्माण होतं डोळ्यापुढे काही रंग काही रेखा काही आकृती ह्या ज्या आतमध्ये निर्माण होतात त्या निर्माण होण्याचं कारण काय. आता इथून त्यांनी विषय मांडायला कोणता सुरुवात केली आहे की ह्या आत्मतत्वाच्या ठिकाणी चैतन्य आहे ते स्वयं प्रकाशमान आहे, ते स्वयं काही प्रकट करणं त्याला शक्य आहे. त्यामुळे त्यांनी पुढे फार चांगला दृष्टांत घेतला आहे माऊलींनी. तो विषय असाच हा इथे तो विषयच पुढे असाच नेला आहे की म्हणाले आम्ही अंधारात उभे आहोत, पूर्ण काळोख आहे. काळोखात आम्हाला आमचं अंगसुद्धा दिसत नाही, आमचं शरीरही आम्हाला कळत नाही, आम्हाला दिसत नाही. असं असताना सुद्धा आम्हाला अंधारात मी आहेची जाणीव आहे, शरीराची जाणीव. शरीर जरी दिसत नसलं म्हणजे हा द्रष्टा आहे, हा पाहतो. हा शब्द जो आम्ही वापरला आहे माऊलींना सांगायचं आहे हे त्याचं द्रष्टेपण सुद्धा शब्दबंबाळ आहे. तुम्ही त्याला द्रष्टा म्हणूच नका, केवळ हा शब्दाचा खेळ आहे. खरा काय आहे त्याच्या आतमध्ये असलेला जो आत्मभाव आहे त्या आत्मभावाने आणि आत्मभाव कशाचा आहे त्या परमात्म्याचं स्वरूप आहे, तो चैतन्य रूप आहे. त्यामुळे ती जाणीव कधीच सुटत नाही, ती जाणीव सुटत नाही. म्हणून चैतन्याला पुन्हा शब्दात काय म्हणावं लागलं ज्ञान. जे परमात्मा कसा आहे ज्ञानरूप आहे, कुणी काढलं ज्ञानरूप आहे म्हणावंच लागेल. त्याचं कारण असं की डोळे जरी मिटले कुठलीही कृती केली नाही तर नाही केली तरीसुद्धा आम्हाला त्याची जाणीव आहे, जाणीव होत राहते. एखाद्या विषयाच्या पर्यंत माणूस पोचतो नाही तर पोचत नाही, त्याच्या मनात तो विषय असतो नाही तर असत नाही, पण त्याला त्या विषयाचं स्फुरण आपोआप होतं. आपण म्हणतो असं एक माझ्या मनात कल्पना येऊन गेली
आणि कल्पना येऊन गेली, मी त्याचा पाठपुरावा केला. त्या कल्पनेचा मी जसा पाठपुरावा केला तसं माझ्या लक्षात आलं की अरे हे जे काही मला आत्ता वाटलं आहे ते तसंच तिथे घडलं आहे. आणि म्हणून तो विचार माझ्या मनामध्ये आला. एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये अनेक वेळा अनेक गोष्टी, आपल्याला त्याच्यावरती वेळ नाही घालवायचा, पण अशा जर घटना पाहत गेलो आपण तर आपल्या लक्षात येईल की हे आत्मतत्व आहे, त्याला कोणतीच मर्यादा नाही. हे आत्मतत्व आम्हाला जे त्याची स्थिती किंवा त्याचं स्वरूप आम्हाला जे कळवून देतं, ते कळवण्याच्या मागे काय आहे, तर ते कळवण्याच्या मागे सुद्धा त्या आत्मतत्वाचं भानच आहे. म्हणजे आम्ही कोणत्याही स्थितीत आहोत, पण तरीसुद्धा आम्हाला कशाचीही जाणीव आहे. म्हणजे आम्ही आता झोपलेल्या स्थितीत आहोत, गाढ जरी झोपलेलं असलं तरीसुद्धा समजा गाढ झोपेमध्ये एखादं उंदीर आहे, एखादं झुरळ आहे, एखादी मुंगी आहे, कानात गेली, तर त्याची लगेच इतक्या गाढ झोपेतसुद्धा क्षणात जाणीव होते. त्या गाढ झोपेतून माणूस तरल स्थितीमध्ये येतो आणि त्या स्थितीत त्याची जाणीव झाल्याबरोबर जागृती येते. म्हणजे हे सगळं आम्हाला जो जाणवून देतो तो आत्मा आहे, ते आत्मतत्व. म्हणजे कसं आहे पहा, इथे म्हणजे शब्दात मलाच ते बरोबर मांडता येत नाही आहे की जाणीव करून देणारा पण आत्माच आहे आणि आम्हाला ज्याला जाणीव होते तो पण आत्माच आहे. म्हणजे एकदा परमात्मा आम्हाला जाणीव करून देतो, त्या जाणीवेपर्यंत नेतो, आणि ज्याला जाणीव होते तो पण ते आत्मतत्वच आहे. आणि त्यामुळे त्यांनी जे तादात्म्य म्हटलं आहे ते तादात्म्य कुठे ना कुठेतरी आहेच. सृष्टीशी आहे का परमात्म्याशी आहे? माऊली म्हणतात परमात्म्याशी आहे. आणि ते परमात्म्याशी सातत्याने ठेवावं. कसं ठेवलं जातं त्याचं खरं हे उत्तर आहे. म्हणजे डोळा त्याच्या ठिकाणी मिटलेला आहे, डोळ्याच्या समोर त्या आकृत्या आहेत, डोळ्याला काही हालचाल करावी लागत नाही, तरीसुद्धा त्या आकृत्यांचं त्याला दर्शन घडतं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की लीलया आकृत्या निर्माण होत आहेत. त्या करतंय कोण निर्माण? डोळाच. कारण तिथे करणारा बाहेरून दुसरा कोणी नाही. पाहतंय कोण? डोळाच. आकृती हलत नाही, डोळा हलत नाही. असं असताना सुद्धा जेव्हा घटना घडते, तसाच हा ब्रह्मज्ञानी पुरुष या जगामध्ये व्यवहार करत असतो. तो काय करतो? तो काही करत नसतो. तो या जगामध्ये परमेश्वराशी तादात्म्य ठेवून असतो, पण आम्हाला तो आमच्याचसारखा व्यवहार करताना दिसतो. असा त्याचा व्यवहार आहे की ज्या व्यवहारामध्ये तो आम्हाला कळत नाही किंवा आमच्या नकळत जे आम्हाला ज्ञान देत राहतो तो आमच्याकरता, म्हणजे आमच्या पातळीवर, सामान्य माणसाच्या पातळी आम्हाला काही कळत नाही की ह्याची जाणीव मला कुणामुळे झाली, त्यांनी करून दिली. आपण जसं म्हटलं की मला ते पटकन असं सुचलं आणि मी त्यांना फोन केला, त्यांना सांगितलं आणि त्यांच्या बाबतीमध्ये त्याचा लाभ झाला. ते कुणी कुणाला सांगितलं, ते काही मला स्फुरलं म्हणजे काही माझं स्पेशल काही आहे असं नाही. मला ते स्फुरण देणारं जे आत्मतत्व आहे तेच त्या आत्मतत्वाला म्हणजे आपल्या जीवाला स्फुरण देतं. म्हणजे स्फुरण देणारं पण आत्मतत्व आहे, ज्याला स्फुरण दिलं आहे ते पण आत्मतत्व आहे. एवढं असतानासुद्धा त्याला काहीच प्रयास करावे लागत नाही, त्या आत्मतत्वाला काही प्रयास करावे लागत नाहीत. ते सहजी देतं स्फुरण. आता इथे या डोळ्यापुढे आकृत्या चित्र आहेत, तसं ह्या द्रष्ट्यापुढे जो ज्ञानी पुरुष आहे त्याच्यापुढे पण हे सगळं जग आहे. हे सगळं जग त्याला दिसतंय. जसं मिटलेल्या डोळ्यापुढे ते रंग दिसत आहे तसंच त्याला हे जग दिसतंय. त्याला जसं ते जग म्हणजे ते रंग पाहताना प्रयास नाहीत, तसं याला जगाकडे पाहताना पण नाही. आपल्या डोळ्यापुढे रंग काय आसक्ती आहे त्या रंगाची? काही नाही. ते आत्ता कुठले आकार होते त्याचंही कर्तव्य नाही, नंतर कोणते होते त्याचंही कर्तव्य नाही. डोळ्यालाच समस्या आली आणि त्या आतल्या रंगांच्यामुळे येणारे जे काही ब्लॅक स्पॉट्स आहेत काही आहेत त्या रंगामध्ये, आणि जर डॉक्टर म्हणाले इतके ब्लॅक स्पॉट्स तुमच्या त्या सगळ्या रंगांमध्ये येत आहेत तर तुमच्या डोळ्याला अमुक एक त्रास झाला आहे, तर त्याची दखल आम्ही घेऊ. नाही तर मिटले काय, डोळे उघडले काय, दिसलं काय, नाही दिसलं काय, त्याची दखल आम्ही घेत नाही. ते इतकं सहज आहे, ते इतकं लीलय आहे.
तसा हा ब्रह्मज्ञानी पुरुष त्याच्या जीवनामध्ये व्यवहार करताना लीलया व्यवहार करतो. त्याला काही फरक पडत नाही, त्याला कोणतेही प्रयास करावे लागत नाही. त्याच्याकरता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय तर त्याचं अंतःकरण उठून त्या वस्तूपर्यंत काही पोचत नाही. पोचावंच लागत, जो जिथे आहे तिथे आहे. हा विषय सारखा माऊलींना आपल्याला इथेच समजावून सांगायचा आहे. ते म्हणतात चित्रकार जरी झाला, तो चित्राकार, तो चित्रांचा आकार निर्माण जरी झाला तरी नेत्रपणाशी न न्यून आला, तरी सुद्धा त्याच्या डोळेपणाला, म्हणजे आता सारखं लक्षात जर ठेवलं ब्रह्मज्ञानी पुरुषाचं, तर त्या ब्रह्मज्ञानी पुरुष जो शरीरात आहे त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या चित्ताला कुठल्याही प्रकारे फरक पडलेला नाही, तरी नेत्रपणाशी न न्यून आला. त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला पण न्यून शब्द वापरला, तर त्याला सुद्धा हे जग पाहत असताना त्याच्या ब्रह्मज्ञानाला काही न्यूनत्व येत नाही. चित्र पाहणारा तोच बनला आणि चित्र तेही तोच की. आता चित्र जो पाहणारा आहे तो डोळाच बनलेला आहे आणि त्या डोळ्याच्याच इथे ते चित्र निर्माण झालं. जे चित्रही तोच आहे, पाहणाराही तोच आहे. येथे तो नयन चित्र विचित्र न झाला जाण. त्या डोळ्याला काही चित्रविचित्र आकार घ्यावा लागलेला नाही आहे. त्या परमात्म्याला जसा हे सगळी सृष्टी बनवताना त्याला नाही आकार घ्यावा लागला, प्रकृतीने आकार निर्माण करून दिले. तसा हा ब्रह्मज्ञानी पुरुष हे जग पाहतो तेव्हा पाहताना त्याचं मन त्या वस्तूचा आकार नाही धारण करत, त्याला नाही करावा लागत. आपल्याला जेव्हा एक वस्तू दिसते त्यावेळी प्रत्येक तत्त्वज्ञानाने म्हणजे प्रत्येक दर्शनकारांनी वस्तूचं किंवा सृष्टीचं ज्ञान कसं होतं याच्याविषयी वेगळ्या वेगळ्या तत्त्वज्ञानाने विषय समजावला. पण एक सामान्य तत्त्वज्ञान सगळ्यांना समावेशक असणारं की जेव्हा एखादी वस्तू आपल्याला दिसते त्यावेळी आपलं मन जे आहे ते वस्तूचा आकार घेतं आणि ती वस्तू जी आहे ती डोळ्यावर ठसून भागत नाही. ती जे डोळा हा इंद्रिय आहे ती मनपटलावर ठसावी नाही. कारण मनच जर त्या वस्तूकडे नसेल आणि डोळे जरी त्या वस्तूला पाहत असले तरी ती वस्तू आमच्यावरती संस्कार करत नाही, आमच्या मनपटलावर उमटत नाही. ती मनपटलावर उमटली पाहिजे. तर इथे ते म्हणतात त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला कुठे त्याच्या मनपटलावर काही उमटवून घ्यावंच लागत नाही. सृष्टी जिथे आहे तिथे आहे, ह्याचा देह जिथे आहे तिथे आहे, हा मात्र परमात्म्याशी तादात्म्य पावलेला आहे. तर आता ही एक तत्त्वज्ञानाची त्यांची भूमिका. तेथे ते म्हणतात की आणि ज्याचे प्रकाशन चित्र विचित्रत्वाचे प्रकाशन करी मात्र स्वलीले. हे जे काही निर्माण होतं ते त्याच्या लीले सहज, त्याला काहीच करावं लागत नाही. जेव्हा लीला म्हटलं जातं तेव्हा त्याकरता प्रयत्न प्रयास काहीतरी योजना काही ज्याला आपण म्हणू की संकल्प किंवा काही पाहिलं आहे आणि त्या दृष्टीने काहीतरी घडवायचा प्रयत्न असं काहीही नाही. त्यात कुठलाही प्रयास नाही आहे. तर कसं होतं सहज स्वलीलेनी होतं. आणि ज्याचे प्रकाशन केले ते नेत्राच्या आश्रय झाले आणि जे प्रकाशित झाले जे आकार निर्माण झाले ते डोळ्याच्या आश्रयाने निर्माण झाले. तरी पृथकपण नाही आले नेत्रासी तेथ. म्हणजे डोळ्यातून जरी तो आकार निर्माण झाला तरी डोळा त्याच्यापासून वेगळा नाही राहिला. डोळा तिथंच आहे, डोळ्याशीच आकार आहे, पाहणारा पण डोळा आहे, निर्माण पण डोळ्यांनीच केलेलं आहे. तर ते म्हणतात की आहे तोही एक चित्रविचित्र आकार जो दिसला साचार तोही एक विकार आहे त्या नेत्राचा. पाहिजे च्या झालं इथे आहे त्या नेत्राचा. विकारासी पाहू जाता त्याचा नेत्राठाई न पत्ता. सृष्टी कशी निर्माण झाली तसं सांगतायत की त्या डोळ्यापासून ते चित्रविचित्र आकार निर्माण झाले. डोळ्याला चित्रविचित्र आकार घ्यावा लागला नाही आणि जेव्हा तो काही आकार निर्माण झाला तेव्हा त्या डोळ्याचा निर्माण झाला. म्हणजे डोळे मिटल्यानंतर तुम्हाला काय दिसतं ध्यानाला बसल्यावर एक माणूस दुसऱ्या माणसाला विचारतो, तो म्हणतो मला असं दिसत नाही, तुम्हाला तसं दिसतं. याचा अर्थ काय की याच्या डोळ्याच्या बळावरतीच तो आकार निर्माण झाला, त्याला ध्यानात ते दिसतं आहे, दुसऱ्याला दुसरं दिसतं आहे. याचा अर्थ असा झाला की काहीतरी त्याच्याशी त्याच्या स्वचा संबंध आहे. पण तरीसुद्धा ते म्हणतात
तोही एक विकार आहे त्या नेत्राचा. तर त्या डोळ्यांनीच ते वेगळेपण दाखवलंय असं असून सुद्धा की विकारासी पाहू जाता. आता कोणाच्या बाजूनी पाहिलं आत्तापर्यंत? डोळ्याच्या बाजूनी. आता कोणाच्या बाजूनी पाहायचं? आकाराच्या बाजूनी. तर विकारासी पाहू जाता त्याचा नेत्राठाई न पत्ता. हे विकार जरी निर्माण झालेले तरी डोळ्याला काही फरक पडलेला नाही. डोळा जसा आहे तसाच आहे. म्हणून नेत्र बोटाने दाबिता होय त्याचे उत्थान. म्हणाले जर डोळ्याला असं दाबलं तर जे काही आकार आहेत ते आणखीन जास्त प्रकर्षाने दिसायला लागतात. डोळे दाबल्यानंतर त्या आकारांना आणखीन काही विशिष्टता येते. म्हणून जे दिसले काही ते अवघेच भासमयी. म्हणून ते म्हणतात हे चांदेवा, जे काही तुला या जगामध्ये दिसत आहे सगळं असंच भासमान होणारं आहे. भासमयी मुळीच काही. म्हणून जे दिसले काही ते अवघेच भासमयी. यथार्थ भासा ठाई मुळीच काही असेना. म्हणजे हे वदतो व्याघात आहे. यथार्थ भास म्हणजे जो भास आहे तो यथार्थ कसा असेल? तो यथार्थ असणारच नाही. त्यामुळे या जगामध्ये यथार्थ म्हणजे यथायोग्य, जो सत्याशी निगडीत आहे तो, ज्याला वास्तव आहे ते, ज्याला वास्तवच नाही त्याला तो जर भास आहे तर तो भास यथार्थ कसा होईल? तो यथायोग्य भास कसा असेल? तो भासच आहे. तो कोणाला काही होईल. साधा एक मनुष्याला पाहिलं आहे दुसऱ्या माणसानी तर तो माणूस म्हणतो मला जरा रागवल्यासारखं वाटतं. रागवल्यासारखं? मग त्यांचं मूर्त चांगला होता, खूप चांगले बोलले ते माझ्याशी ग्रहस्थ. तो म्हणतो नाही बा, मला तर तो मनुष्य रागवल्यासारखं वाटलं, त्याचं काही फारसं मन बोलण्यात आहे असं वाटलं नाही. एका व्यक्तीला एका वेळी पाहणारी दोन माणसंसुद्धा आपल्या वेगळ्या दोन प्रतिक्रिया देतात. कारण काय? याचा भास वेगळा, त्याचा भास वेगळा. प्रत्येकाला भासमान होणारी गोष्ट भिन्न भिन्न आहे. एखाद्याला एखादी व्यक्ती रिपल्सिव्ह वाटते, एखाद्याला एखाद्या व्यक्तीची कधी त्याच व्यक्तीची भेट कधी होईल असं वाटतं. प्रत्येकाचा त्याचं कारण आहे की तो जो भास आहे तो भास कधीच यथार्थ असू शकत नाही. आणि त्याचं कारण शेवटी तो भासच आहे. ते मिथ्यात्वच आहे. म्हणजे पुन्हा लक्षात ठेवायचं उदाहरण कोणतं? रज्जूवरती सर्प. बस, रज्जूवर सर्प भासणे त्याचे सुद्धा विकार प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वेगळे वेगळे उठतात. कुणाला बोबडी वळते, कुणाला घाम फुटतो, कुणाला काय भयंकर दिसतं म्हणून डोळ्याला त्याला भीती वाटते, तो ओरडतो, तो पळायला लागतो. प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. आता काल त्या पुण्यामध्ये 4 फुटी नाग आला तर सगळे लोक बघायला पळापळ झाली सगळ्यांची त्या नागाला काढता काढता. म्हणजे हे असं आहे की प्रत्येकाची प्रतिक्रिया कशी वेगळी वेगळी. आम्हाला भीती वाटते तिथपर्यंत जायला तर लोक जाणार नाही. लोक बघू बघू कसं आहे म्हणून तिथे जातील. गेल्यावर पाहिलं हे सगळं प्रकरण गावगड आहे की चालले पळून माणसं, मग नाही कोणी थांबत. म्हणजे ही जी काही घटना घडते त्या घटनेमध्ये प्रत्येकाला निर्माण होणारं त्याचं ज्ञान हे भासमय आहे. का भासमय आहे? पुन्हा आपण मागे जायचं. कारण अविद्येने पांघरलेलं आहे म्हणून. कारण जीवावरती अविद्येची चादर टाकून दिलेली आहे. त्याच्या खाली तर ज्ञान लपलेलं आहे. त्यामुळे जे प्रत्ययाला येतं आहे ते अज्ञानातून आहे. अज्ञानातून आलंय म्हणून भास आहे. आणि भास आहे तो आमच्या प्रत्येकाचं अज्ञान कोणत्या पातळीवर आहे ते कशावर अवलंबून आहे? सत्व रज तम. त्या क्षणी असलेली अंतःकरणामधली सत्व रज तमाची तारतम्य अवस्था. जर सात्विकतेने ते भरलेलं असेल त्याचा प्रत्यय येईल, राजसिकतेने भरलं त्याचा प्रत्यय येईल, तामसिकतेने भरलं त्याचा प्रत्यय येईल. त्या प्रत्ययाला त्या गुणांच्या वरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की यथार्थ भासा ठाई मुळीच काही असेना. ते यथार्थपणे भास निर्माण करायला तिथं आहेच काय? तिथं सगळं एक आत्मतत्वच आहे. त्या आत्मतत्वाच्या ठिकाणी आम्ही भासानी एक एक कल्पना करून आम्हाला जे दिसतंय हे दृश्य जगत पाहतो आहोत. तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तू वीण भेटी माझी तुझी. आता चांदेवाला ते म्हणतात की तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी. आता म्हणाले आता हा जो माझा तुझा संवाद, उपजता गोष्टी, गोष्ट म्हणजे संवाद, तुझ्या माझ्यामध्ये संवाद सुरू झाला आणि मी तुला पत्र लिहितो आहे त्या रूपाने मी तुझ्याशी संवादच करतो आहे.
तर तैसी उपजता गोष्टी न फुटता दृष्टी. म्हणाले आपल्या ह्या दृष्टीमध्ये म्हणजे मी तुला पाहतोय तू मला पाहतोय हे जर निर्माण झालं तर काय झालं, दृष्टी फुटली. कारण दोन झाले ना, की तुम्ही मला तिथे पाहिलं का, नाही बा मी नाही पाहिलं. आपण म्हणतो नाही पण मी पाहिलं तुम्हाला, तुम्ही आमच्या ठिकाणी उभे होतात की नाही, तो म्हणतो हो हो होतो. म्हणजे एकाच्या दृष्टीला ते दिसलं आहे आणि ज्याला त्यांनी पाहिलं आहे त्याच्या दृष्टीला हे दिसलं नाही आहे. याचा अर्थ त्याचा होणारा जो भास आहे किंवा ज्ञान आहे या मिथ्या ज्ञान असेल, अविद्येतनं उत्पन्न झालं असेल, त्याचं ज्ञान वेगळं आहे, ह्याचं ज्ञान वेगळं आहे. तर माऊली म्हणतात की मी तुझ्याकडे पाहतोय की आता आपण जे बोलतोय हे बोलणार आणि आपण एकमेकांना भेटणार. तर एकमेकांना भेटताना मला तुझ्याबद्दल काही वेगळं वाटतंय आणि तुला माझ्याबद्दल काही वेगळं वाटतंय असं काही घडणार नाही आहे म्हणाले. त्याला समजावून सांगतायत ना, तो ज्या अभिनिवेशाने येतोय त्याच्याकरता हे सगळं समजावणं आहे की बाबा रे, अरे तू काय भेटायला येतो, मी तुला माझी परीक्षा घ्यायला येतो, तू ही मुलं काय करतात बघायला येतो, माझ्याकडे एवढं सामर्थ्य आणि स्वतःला एवढे अधिकारी म्हणवतात, ह्यांच्याकडचा काय अधिकार आहे हे जोखायला येतोस, कशाकरता येतोयस, हे असं काही नाही आहे. मी तुला सांगतो तुझ्या माझ्यात काय आहे, तुझ्या माझ्यात संवाद सुरू झाला आहे म्हणून ते म्हणतात तैसी उपजता गोष्टी, तुझ्या माझ्यामध्ये संवाद निर्माण झालेला आहे, न फुटता दृष्टी. पण तो कसा आहे, तुला आणि मला काहीतरी वेगळं जाणवत आहे, काहीतरी वेगळा भास होतोय किंवा आपण कोणत्या तरी वेगवेगळ्या ज्ञानाने युक्त आहोत असं काही नाही. आत्म्याची या ऐक्यत्वा म्हणाले परी न फूट पडली खरी. आता पूर्ण चोरी असते, तेवी तुझा माझा संवाद जरी झालासे हा निर्धारी, परी न फूट पडला खरी आत्माची या ऐक्यत्वा. पण म्हणाले तुझ्या आणि माझ्यामध्ये जे एक आत्मतत्व आहे त्या एका आत्मतत्वामध्ये फूट पडलीच नाही, म्हणजे वेगळेपण आलंच नाही, एकच आत्मतत्व आहे. तूच स्वतःला चांगदेव म्हणतोस आणि मला ज्ञानदेव म्हणतोस असं काही नाही आहे. म्हणाले की जे काही आहे ते सगळं एकच आत्मतत्व आहे. त्या आत्म्याच्या ऐक्यत्वात अहम इदम ही वृत्ती पाडित फूट परिती शाब्दिक सत्य जी यथार्थ ज्ञाने नष्ट होते. आता आत्म्याचं ऐक्यरूप तुझ्या माझ्यात आहे. ते म्हणतात चांगदेवा तू आणि मी ज्ञानदेव हे एकच आहे, आपल्या दोघातलं ऐक्यत्व काही दूर जात नाही. ही पहिली झाली त्याचा. आणि अहम इदम ही वृत्ती पाडित, का तू आणि मी होतो, कारण मला मी अहम म्हणतो आणि इदम म्हणजे हे सर्व म्हणतो. म्हणजे मुळात मी द्वैतात व्यवहार करतो की मी आहे, मी हे पाहिलं आहे, मी आहे. आपण एखाद्या गावाला गेलो तर गावाला गेल्यावर आपण म्हणतो अहो आम्ही ती सगळी देवळं पाहिली, तुम्ही सांगताय हे देऊळसुद्धा आम्ही पाहिलं, त्याच्यापासून ते स्थान जवळ होतं, पण नाही होते आम्हाला काही बघायला मिळालं नाही, आम्ही काही तिथे जाऊ शकलो नाही. याचा अर्थ काय, दृष्टी आहे, मी आहे, ते इदम म्हणजे सृष्टी उपस्थित आहे, तिथे अहम उपस्थित आहे, इदम उपस्थित आहे, पण त्या अहम आणि इदमची काही गाठ पडलेली नाही. ते दोघे काही एकमेकांना भेटले नाही. का भेटले नाही, तर हा तिथे जाऊन पोचला नाही. तर ते म्हणतात चांगदेवा तुला असंच वाटतं की तू ज्ञानदेवांना भेटला नाही आहेस म्हणून तू तुझ्या ठिकाणाहून ज्ञानदेवाला भेटण्याकरता निघाला आहेस आणि तुझ्यात वृत्ती कोणती आहे, अहम आणि इदम. हा चांगदेव आहे हा ज्ञानदेव आहे, ही वृत्ती तुझ्या ठिकाणी म्हणून तू भेटायला निघाला आहेस. मला तुला भेटायला यायची गरज आहे असं वाटतच नाही. त्याचं कारण मी जिथे आहे आणि तू जिथे आहेस तिथे आपल्या दोघांच्यामध्ये एकच आत्मतत्व आहे. त्या आत्मतत्वामध्ये काही खंड पडतच नाही, त्याच्यात काही भेद उपजतच नाही. मग जर त्याच्यामध्ये फूट परिती शाब्दिक सत्य, जी फूट आहे, तू म्हणतोस मी तुम्हाला भेटायला आलो, तुम्ही मला दिसलात, मी तुमचं दर्शन घेतलं, काय जे आता चांगदेव म्हणेल ज्ञानदेवांना ते म्हणतात हे फक्त शब्दांनी पाडलेली फूट आहे की भेटायला मी तुम्हाला आलेलो आहे आणि तुम्ही मला दिसला आहात आणि तुमच्या दर्शनाने मी पावन झालो. ती यथार्थ ज्ञाने नष्ट होते. हे जे शब्दांनी म्हणावं लागतं की मला दर्शन घ्यायचं आहे, मला दर्शन झालं आहे किंवा मला व्हावं अशी इच्छा आहे, ते म्हणतात ज्याला यथार्थ ज्ञान उत्पन्न झालं. आता इथे यथार्थ भास म्हटलं का, नाही म्हटलं, ते यथार्थ ज्ञान आहे. ज्ञान यथार्थ असू शकतं, आभास यथार्थ असू शकत नाही. तर ते म्हणतात जेव्हा यथार्थ ज्ञान होतं तेव्हा त्या यथार्थ ज्ञानाने हे शब्दाचं बोलणं संपतं. आणि म्हणून आपण त्या दक्षिणामूर्तीच्या स्तोत्रातला अनेक वेळा दाखला घेतला आहे की गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्ते छिन्न संशय.
गुरूंचं व्याख्यान काय आहे ब्रह्मावरचं? मौन हेच व्याख्यान आहे. आणि गुरूंनी मौन धरल्याबरोबर शिष्यांना समजलंय की गुरूंनी का मौन धरलंय. शिष्याला शंका नाही आली आमच्या गुरुला काही कळलाच नाही आमचा प्रश्न, असं नाही वाटलं त्यांना. त्यांना कळलं की माझ्या गुरूंना समजलंय की आम्हाला गुरूंच्या विषयी, आम्हाला ब्रह्माच्या विषयी ज्ञान करून पाहिजे. तर ब्रह्माच्या विषयी ज्ञान करायला शब्दच नाही आहे, कारण सगळे शिष्य अधिकारी बसलेले असल्यामुळे गुरूंनी त्या ब्रह्माचं स्वरूप जे आहे ते मौनाने सांगितलं की मौन हेच ब्रह्माचं स्वरूप आहे, त्याच्याविषयी काही बोलता येत नाही. म्हणून ते म्हणतात ज्याला यथार्थ ज्ञान झालं आहे तो काही बोलतच नाही, त्याच्या ठिकाणी बोलायला काही शिल्लकच राहत नाही. आणि म्हणून ते सांगतात प्रत्यक्ष भेटी न झाली जरी परी या संवादे झाला दुरी. म्हणाले तुझी माझी भेट जरी प्रत्यक्ष नाही झाली तरीसुद्धा आम्ही दोघं जे ऐक्य रूपाने आहोत ते हा संवाद करायला लागल्याबरोबर तुझ्या माझ्यात दूरत्व आलेलं आहे. कारण मी तुला सांगतो आहे, तुला उपदेश करतो आहे. म्हणून पर्या संवादे झाला दुरी उभयता मधील निर्धारी मी आणि तूपणा. आता असं होऊ दे की हा जो संवाद आहे या संवादाने तुला जे आकलन आहे तुझ्या माझ्या रूपाचं ते यथार्थपणे होऊन तुझ्या ठिकाणी जो वेगळेपणा आहे तो दूर होऊ दे. म्हणून ते म्हणतात प्रत्यक्ष भेटी न झाली जरी पर्या संवादे झाला दुरी उभयता मधील निर्धारी मी आणि तूपणा. ते कुठल्या ओळीचं भाष्य आहे? मी तू विण भेटी माझी तुझी. मी आणि तू हा वेगळेपणा न राहता तुझी माझी भेट, आपण जिथे आहोत तिथे आहेच, आपण भेटलेलेच आहोत, आपण एकरूपच आहोत. आणि त्यामुळे ते म्हणतात वास्तविक बघायला म्हणजे सगळ्यामध्ये त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे की ब्रह्मज्ञानी पुरुष बोलतो, ब्रह्मज्ञानी पुरुष सांगतो, ब्रह्मज्ञानी पुरुष तू लांब आहेस म्हणून तुला निरोप पाठवतो असं म्हणतो. तरीसुद्धा जेव्हा ते स्वतः त्यांच्या भेटीला येतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज ते एवढ्या लव्या जमानीशी आले म्हणून ते सुद्धा त्या पडक्या भिंतीला घेऊनच निघालेले, त्यांच्या स्वागतालाच निघालेले की तुम्ही आम्हाला भेटायला आलेले आहात चारही भावंडांना तुमच्या एवढ्या शिष्यांसहित, तर आम्हीही चार भावंड तुमचं स्वागत करायला वेशीपर्यंत येतोच आहे, आम्ही सुद्धा त्या भिंतीवर बसून येतोच आहे. हे काय आहे? हे ते म्हणतात हा जसा बोलण्यातला संवाद आहे तशी ही कृती आहे, दोघांची वेगळी वेगळी आहे. तो त्यांच्या बाजूनी पुढे येतोय चांगदेव आणि ज्ञानदेव ज्ञानदेवांच्या बाजूनी पुढे जात आहे. हे सगळं जरी केलं तरीसुद्धा ते म्हणतात तुझ्या आणि माझ्यातली एकरूपता दूर जाऊ शकत नाही. त्याचं कारण ज्ञानदेव त्या आत्मतत्वाच्या पातळीवर बसलेले आणि ते चांगदेवाला म्हणतात चांगदेवा तू त्या पातळीवर जाऊन बस, तुला त्या पातळीवर बसायचं आहे. उभयतामधील निर्धारी मी आणि तूपणा. आता मी तू या उपाधी ग्रासुनी भेटी नुसधी ते भोगिली अनुवादी घोळू घोळू. आता म्हणाले आता मी तू या उपाधी. आता हे अहम आणि इदम सारखं आता मी आणि तू ह्या ज्या उपाधी आहेत त्या उपाधीचा लय आत्मज्ञानाच्या ठिकाणी होऊन जातो. ग्रासुनी भेटी नुसधी. तर म्हणाले तिथे आता काय शिल्लक उरतं ते भोगिली अनुवादी घोळू घोळू. वाद म्हणजे ज्ञान, अनु म्हणजे ज्ञानाला अनुसरणारं म्हणून अनुवादी. ते ज्ञानाला अनुसरणारी अशी ती जी भोगिली, काय भोगिली? ती भेट, ती दर्शन. म्हणाले ग्रासुनी भेटी नुसदी. मी आणि तू ह्या दोन्ही उपाधींचा ग्रास करून त्या दोन्ही उपाधी नष्ट करून आता काय झालेलं आहे? ह्या दोन उपाधी नष्ट झालेल्या आहेत. आता शिल्लक काय उरलं आहे? फक्त केवळ केवळ भेट उरलेली आहे शिल्लक. की त्या ठिकाणी भेट नावाची गोष्ट काय आहे? तर भेट या शब्दाला अर्थ नाही, भेटीच्या मागे ते आत्मतत्व आहे, ते एकमेकांच्या जवळ आहेच. ह्याची काय घेतली आहे आता? जाणीव. आता फक्त ती जाणीव घेतली आहे की चांगदेवाशी ज्ञानदेव एकरूप आहे, चांगदेवापासून ज्ञानदेव वेगळा नाही, आत्मतत्वाच्या पातळीवर ते दोन्ही एकच आहेत. म्हणून ते सांगतात ग्रासुनी मी तू या उपाधी ग्रासुनी. आता काय घडलं म्हणाली? मी आणि तू ही उपाधी ग्रासून टाकली. ग्रासली म्हणजे किळून टाकली. आपण जसं म्हणतो ना सूर्यग्रहण लागलं की त्याला ग्रासलेलं आहे, खंड ग्रास
आणि खग्रास, खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासून टाकलं, आणि खंडग्रास म्हणजे ते तुकड्याला ग्रासलं. ग्रासलं म्हणजे संपवलं, त्याला गिळून टाकलं. म्हणून आपले ते राहू आणि केतू ते गिळतात वगैरे. सगळी जी रूपकं आहेत किंवा यथार्थता काय असेल त्या सावल्यांच्या प्रमाणे त्यांना त्या रूपकांनी जर सांगायची असेल, चंद्राची सावली पडली, अमुक झालं तमुक झालं, तर ते म्हणतात ग्रासुनी. तो ग्रास आहे. ग्रासुनी म्हणजे त्याला नष्ट करून, त्याच्या अस्तित्वाला संपवून. काय शिल्लक राहिलं म्हणाले? ग्रासुनी भेटी नुसधी. नुसधी केवळ, केवळ भेट शिल्लक राहिली. त्याचा अर्थ अनेक भाष्यकारांनी वेगळा लावला आहे, पण केवळ म्हणायला जास्त ठीक आहे. त्याचा अर्थ लांब 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 नेऊन शिव असा लावला आहे, नुसधीचा. न सिद्धी, न सिद्धीवरून नुसधी, ते पुष्कळ काहीच्या काही लांब गेले, पण हे आपल्या साध्या शब्दांनी पुढे जायला सोपं आहे. ग्रासुनी भेटी नुसधी म्हणाले फक्त काय शिल्लक राहिलं? केवळ निखळ भेट. कुणाची भेट? दोन आत्मतत्वांच्या पातळीवरती वेगवेगळी जाणीव आहे, भेटली जाण्याची. जाणीव आत्मतत्वापासून वेगळी नाही आहे. जाणीव घेताना जे त्याच्या बाजूनी आणि यांच्या बाजूनी दोन ठिकाणी ती जाणीव प्रकट झालेली आहे. तर त्यांनी असं म्हटलं इथे की ग्रासुनी भेटी नुसधी ते भोगिली अनुवादी. आता काय कर, तर त्या भेटीचा जो भोग आहे, भोगिली अनुवादी म्हणजे त्याचं केवळ ज्ञान ठेव अंतःकरणामध्ये, त्या भेटीचं, की आत्मतत्व आत्मतत्वाला कसं भेटतं ह्याची जी जाणीव आहे ती तुझ्या बाजूनी तू, माझ्या बाजूनी मी, असं म्हणायला आपण जे अनेक ठिकाणी म्हणजे माऊलींनी त्या योगामध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात बुद्धीची पुळिका असं म्हटलं, की पुळीसुद्धा नाही, जे छोटंसं खसखशी एवढा फोडसुद्धा नाही, त्याची पण पुळिका इतकी सूक्ष्म, पुळी नाही पुळिका, कणी नाही कणिका, तसं ते इतकं इतकं सूक्ष्म आहे. आता ही जाणीव कोण देतं? हे कुठेतरी का होईना अगदी अगदी सूक्ष्म पातळीवरती बुद्धी तिथपर्यंत पोचलेली. जोपर्यंत त्याचा अनुभव घेतला जातोय तोपर्यंत ती केवळ अगदी स्पर्श मात्र आहे. कारण शेवटी जाणीव कुणाच्या साह्याने झाली, ज्ञान या देहामध्ये कुणाच्या साह्याने झालं, तर त्याला ती सगळी बुद्धी तिथे पोचत नाही. त्या बुद्धीचा फार सूक्ष्म असा भाग, सूक्ष्मया त्वग्रया बुद्ध्या असंच वर्णन केलंय उपनिषदाने. अत्यंत सूक्ष्म, अगदी अग्रासारखी तीक्ष्ण असलेली, फार फार तीक्ष्ण अशी बुद्धी तिथे पोचते. तीक्ष्ण म्हणजे तिचं टोक अगदी तासून तासून आपल्याला जितक्या कमीत कमी त्याला याच्यामध्ये आणता येईल, त्याच्या आकारमानामध्ये, वजन मापामध्ये, तितकं ती जी स्थिती आहे ती तिथपर्यंत जाऊन पोचते. आणि म्हणून ते इथे म्हणतात की ते भोगिली अनुवादी घोळू घोळू, म्हणजे ती जी भेट आहे तिचा एकदा अनुभव नाही घ्यायचा आहे तुला. आता म्हणाले तुला सारखाच त्या आत्मतत्वाचा अनुभव घ्यायचा पुन्हा पुन्हा. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादं कारलं आहे, त्या तुपात घोळलं, साखरेत घोळलं, तर तसं ते कडूच्या कडू, तर ते तसं आहे की सारखी त्याला फुटं द्यायची आहेत. फुटं म्हणजे तू सारखा त्या स्थितीत राहायचा आहेस आणि तुला राहायचं आहे त्या स्थितीमध्ये. म्हणून तो जो अनुभव आहे तुला एकदा येईल अनुभव की आत्मतत्वाने आत्मतत्वाची भेट घेतली. आता तो अनुभव तिथे एकावर नाही राहिला, तो पुन्हा 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 त्याचा पुनःप्रत्यय तू घेत राहा. म्हणून म्हणजे देहदृष्ट्या मी तू पण जे आत्मरूपी पावले उत्थान. आता देहाच्या पातळीवर तू आणि मी वेगळा आहोत, पण आत्म्याच्या पातळीवर ते जे आपलं दोघांचं देहपण आहे आणि आपली दोघांची जी एकत्र भेटण्याची जी काही स्थिती आहे, त्या स्थितीने काय केलं? उत्थान. म्हणजे ती वरती ती शिगेला आली, वर आली, त्या मूळच्या स्थितीपासून वर उचलली गेली. कारण उद म्हणजे वर उचलले जाणे, स्थान म्हणजे स्थान, म्हणजे वर गेलं, स्थ म्हणजे स्थिती. त्याचे झाले निरसन ज्ञाने शुद्ध आत्म्याच्या. आता देहाचं तू मी वेगळेपण हे सगळं बोललं तरी सुटणार आहे का? नाही आहे सुटणार. पण तो चांगल्या देहानी आहे, ज्ञानदेव देहानी आहे. असं असून सुद्धा काय होतं म्हणाले ते इथे सांगताय. म्हणजे देहदृष्ट्या मी तू पण
जे आत्मरूपी पावले उत्थान. पण आत्मरूपाच्या पातळीवरती मात्र मी तू पण संपलं आणि आम्ही दोघंही आत्म्याच्या पातळीवर एकरूपतेला आलो. याचे झाले निरसन ज्ञाने शुद्ध आत्म्याच्या. आता आणखीन काय झालं की हा जो अनुभव आहे की तू आणि मी एकरूप झालो, याही अनुभवाचं निरसन झालं. म्हणजे मी तूपणाचं वेगळेपण संपलं. तू मी आत्मतत्वाच्या पातळीवर एकरूपतेला आलो. एकरूपतेला येत आलो हे म्हणताना सुद्धा द्वैत आहे ना, कारण एकरूप झालं म्हणजे दोन गोष्टी आल्या. तर आता ते पण नाही शिल्लक राहिलं. म्हणून आत्म्याच्या पातळीवर फक्त आत्मतत्व शिल्लक राहिलं. म्हणून ज्ञाने शुद्ध आत्म्याच्या, शुद्ध आत्म्याच्या ज्ञानाच्या पातळीवर आता यातलं काही शिल्लक राहिलं नाही. खाली सिद्ध भेटी उरली. आता हे जर सगळं असं वर निघून गेलं तर खाली काय उरलं? तर म्हणाले फक्त ती सिद्ध भेट. सिद्ध म्हणजे परिपूर्ण अवस्थेला प्राप्त झालेली. जसे हे सिद्ध पुरुष आहेत असं म्हणतो की त्यांना साध्य करायचं आता काही शिल्लक राहिलेलं नाही. असे हे जे सिद्ध पुरुष, खाली सिद्ध भेटी उरली तीच पाहिजे भोगिली. ती ज्या सिद्ध रूपाला प्राप्त झालेलं जे भेटीचं स्वरूप आहे त्याचा उपभोग घ्यायचा आहे, त्याचा आनंद तुला चांगदेवा घ्यायचा आहे. तू आणि मी वहिली हेच उरले शेष आता. आता वहिली म्हणजे तू आणि मी, वहिली म्हणजे एक. वहिली त्या ठिकाणी कशा अर्थाने झालं? आपण जसं पहिली वहिली म्हणतो की पहिली वहिली म्हणजे काय? ही अगदी पहिल्यांदा अनुभवाला आलेली गोष्ट आहे. तू सुरुवातीला घेतलेला हा अनुभव आहेस. आता म्हणाले की खाली सिद्ध भेट उरली तीच पाहिजे भोगिली. तू आणि मी वहिली हेच उरले शेष आता. की तू आणि मी आता एकच आहोत. आता आता आपण म्हणतो की जे काय आहे हे पहिलं वहिलं आहे. हे काय आहे? हे अगदी प्रथम आपण म्हणतो आहोत. कुणी म्हणतं कशाला एवढे पेढे आणले, कशाला एवढा सत्कार केला. आपण म्हणतो अरे तुझ्या आयुष्यातलं पहिलं वहिलं यश आहे. आता पुढे पुष्कळ यश मिळवशील, त्यावेळी काय जे करायचं ते करू. पण आत्ताचं जे कौतुक आहे ते त्यावेळी राहील का? पुन्हा पुन्हा येत राहणार आहे. आणि त्यामुळे हे पहिलं वहिलं आहे, पहिल्यांदा प्राप्त झालेलं आहे. ते जे आहे हेच उरले शेष आता. आता पुन्हा आणखीन काही प्राप्त करायला दुसरं उरलंच नाही ना. त्याच्यापेक्षा दुसरं काय? आत्मतत्व ह्या पातळीवरती जेव्हा तू पोचलास तेव्हा ही सिद्धभेट नावाची जी गोष्ट आहे ती सिद्धभेट काय आहे? तर ती सिद्धभेट हीच आहे की तुझ्या माझ्यात आता अंतर नाही. आणि ज्या आत्मतत्वाच्या पातळीवर तू जाऊन पोचलेला आहेस, बस आता इथेच राहायचं आहे. हेच वहिलं आहे. हे पहिलं पण आहे आणि वहिलं पण आहे. आणि म्हणून ते म्हणतात हेच उरले शेष आता. आता शिल्लक काय उरलं? तर एवढंच राहील की तुझ्या आणि माझ्यातलं अंतर संपलं. तू मी आणि मी वहिली हेच उरले शेष आता. आम्ही एकरूप झालो. म्हणजे मी आपुल्या मीपणाचा त्याग जेवी केला साचा, तेवी तूही आपुल्या तूपणाचा त्याग करिता घडे हो. केव्हा घडेल ही सिद्ध भेट? आता त्याला उपदेश चालू आहे. त्यामुळे ते म्हणाले त्यांच्या बाजूनी सिद्ध भेटीला ते सिद्धच आहे. तुझ्या बाजूनी तू केव्हा होशील? जेव्हा तू तुझं तू पण संपवशील तेव्हा तू पण ही सिद्ध भेट अनुभवशील. आणि म्हणून तूपणाचा त्याग करिता घडे हो. हे म्हणत जे शुद्ध भेटी जी उरली शेवटी तीच निजहितासाठी तू मी पाहिजे भोगली. आणि म्हणून शेवटी तुझ्या माझ्यामध्ये हा जो आत्मरूपाचा प्रत्यय आहे तो त्याचं स्मरण तूही ठेवावं, त्याचं स्मरण मीही ठेवावं. कारण आमच्या दोघांच्याही आत्महिताकरता ही जी भेट आहे ती भेट आमच्याच लाभाकरता, आमच्याच हिताकरता, आमच्या आत्महिताकरता तिचं स्मरण हेच आम्हाला पथदर्शक आहे. कारण काय आहे, एकदा तो आनंद मिळाला, आत्मानंद, आणि पुढच्या क्षणाला तो राहिला का? सातत्याने तो राहिला का? तर असं म्हटलं जातं. आता या गौडपादाचार्यांच्या टीकांमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की हा अनुभव आला, हा अनुभव एकदा आला, त्याला शब्द अनुभवाची कोवळी कसा वापरला की ते अनुभव कोवळा आहे अजून. तो अनुभव काही सिद्ध नाही झाला. तो अनुभव वारंवार वारंवार आला. म्हणजे अगदी साधा कोणताही एखादा प्रयोग मुलांना आपण करायला सांगितला किंवा मुलांना एखादा हार्मोनियमवरचा एक धडा दिला की तो टाक टूक करत आपला सारे गम वाजवत जातो. त्याला काही ते असं सफाईदार वाजवता येत नाही.
मग तो म्हणतो किती वेळा वाजवायचं, की त्याचं गुरु 1000 वेळा वाजव. 1000 वेळा वाजवशील तेव्हा तुझ्या हातात ते सारेगमप अगदी चांगलं स्वच्छ निघेल. म्हणजे काय आहे, ते सिद्ध होण्याकरता तो अनुभव सातत्याने आला पाहिजे. आणि जेव्हा तो अनुभव सिद्ध होईल त्यातनं तू पुन्हा मागे येणार नाहीस. जोपर्यंत अनुभव कोळा आहे तोपर्यंत योगभ्रष्टोभिजा येते. शुचीनाम श्रीबताम घे, हे एवढं सोडून द्यावं आणि तो कुठेही येईल, किंवा योगीनाम कुले पण येईल. पण योगभ्रष्टता, ते जे जोडलं जाणं आहे त्याच्यापासून खाली उतरणं होऊ शकतं. म्हणून व्यवहारामध्ये खूप चांगलं साधन करून जी माणसं एका पातळीवर पोचतात, त्या पातळीवरची मिळणारी जी त्या साधनेची फळं आहेत, त्या फळाच्या किंचित का होईना मोहात अडकतात. आणि मग ते पहिलं फळ गोड लागलं की मग ती फळं खात राहावीशी वाटतात. मग ती फळं जशी खायला लागतात तसं आता तिथे राहत नाहीत, ते तिथून ते खाली उतरतात. क्षीणे ते तर वरून खाली, क्षीणे पुण्य मरते लोके विशंती, ते वरून खाली. हे इथेच जेव्हा चांगलं साधन केलेलं आहे. पुष्कळ जण आपल्या आपल्या ठिकाणी म्हणतात की अमुक एक आपल्याला अनुभव येतो, अमुक एक आपल्याला अनुभव येतो. कुठेही गेलं तरी ईश्वर कृपा जाणवते. त्या स्थानावर गेल्यानंतर ती देवता आपल्याला अनुकूल आहे असा काही संकेत मिळतो. हे सगळं जसं जसं घडत जातं ते हळूहळू जसं वाढत जातं, मग केलेला प्रत्येक संकल्प पुरा व्हायला लागतो. तो संकल्प पुरा करताना त्याच्या भोवती लोक किंवा काही अनुयायी शिष्य कुणी ना कुणीतरी गोळा होतं. त्या सगळ्यांच्या बरोबर त्याला आणखीन त्यांचं कल्याण केलं की त्यांच्यामध्ये काही चांगला भाव उत्पन्न झाला तर ते माझ्याविषयी आणखीन प्रेमाने राहतील, ही लोकेशणा उत्पन्न होते. मग लोकेशणा उत्पन्न झाली की ती लोकेशणा काही काही करून नाचवते. आणि जे साधन आहे, जे तप आहे, म्हणून आपल्याकडे अगदी प्रसिद्ध वचन आहे, महंतीने नाश होतो तपाचा. महंती अंगात आणली आणि 4 लोकांच्या बरोबर व्यवहार करताना मला काही येत आहे कळत आहे असं आलं की आपलं तप संपून जातं, आपल्या तपाचा नाश होतो. असं जे श्रेष्ठ पुरुषांनी त्या ह्याच्यातच सांगितलं आहे आपल्या हरिपाठाच्या अभंगांमध्ये, महंतीने नाश होतो रे तपाचा, की त्याचा नाश होतो. म्हणजे मनुष्याने कोणत्याही स्थितीत महंतीत पडू नये. आता हे सुरुवातीला काय ते त्याला इशारा का देतात, तुला ज्या क्षणी हा अनुभव येईल ज्ञानदेवाच्या स्मरणाबरोबर, कसा येईल, हे हृदयीचे ते हृदयी घातले. ज्ञानदेवांनी जे म्हटलेलं आहे की जो अधिकार त्यांचा आहे त्या अधिकारावर त्याला नेऊन बसवला आहे त्यांनी आणि त्याला त्याची चुणूक दाखवली आहे. आता ती पकडून ठेव आणि त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न कर, असं ते त्याला सांगतात. तीच निजहितासाठी तुम्ही पाहिजे भोगिली, रुची तयाचे रुचती याचे निमिसे, रुची ते जेवी जे जैसे, का दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. रुचतियाचे निमिसे, जिभेला चव आहे म्हणून, ती चव घेण्याचं जिभेकडे सामर्थ्य आहे म्हणून. रुची ते जेवी जे जैसे, आपल्या आवडीचं भोजन जसं मनुष्य करतो तस, किंवा दर्पण व्याजे, दर्पणाच्या निमित्ताने, दिसे देखते जेवी, जे आपला चेहरा त्या दर्पणामध्ये पाहिला आहे ते एकदा पाहून माणसाचं समजताना 5 मिनटं 10 मिनटं तो बघत राहतो. ते आपला चेहरा बघण्याचा आनंद तो त्या दर्पणाच्या माध्यमातून घेतो. म्हणजे हा आनंद आहे की भोजनाचा आनंद, ती रुची आपल्या जिभेला जुळणारी पाहिजे आणि जिभेचं सामर्थ्य पाहिजे. ताप आलेला आहे आणि आपल्याच रुचीचं अन्न आपल्याला दिलेलं आहे तरीसुद्धा आपल्या जिभेची ताकद नाही आहे की त्याची रुची, तिचा आस्वाद घेण्याची. त्यामुळे जिभेचं सामर्थ्य ज्या रुची करता आहे, ही जी रुची आहे त्या रुचीचं भोजन मनुष्य रुचकर म्हणून, उत्तम स्वादिष्ट म्हणून का करतो, कारण त्याच्याकडे ते भोगण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून आरशामध्ये आपला चेहरा पुन्हा पुन्हा का बघतो, कारण त्याला आपला चेहरा कधीच दिसत नाही आणि आपला चेहरा कसा दिसतो याचं कुतूहल आहे म्हणून. आणि मग मनुष्याला बाहेर व्यवहारात वावरायचं असतो, तो सगळ्या प्रकाराने आपला चेहरा बघतो. या असं केलं की कसे हावभाव म्हणतात, तसं केलं तर कसे हावभाव म्हणतात, अमुक एक झालं तर आपण कसे दिसतो, कसे राहिलो म्हणजे चांगले दिसतो. आपण टी व्हीवर जर बघितलं तर जे लोक सावध आहेत ते
मुलाखतीला बसले, ते वावरत असते त्या स्टेजवरती, तरी ते आपला एक अँगल सोडत नाही, कारण त्यांना माहीत असतं की ह्या अँगलनी आपला फोटो सगळ्यात चांगला आहे. म्हणजे मनुष्य स्वतःच्या करता सुद्धा जे काही त्याचं व्यक्तिमत्व लोकांच्या मध्ये त्याला पुढे ठेवायचं आहे किंवा ते लोकांच्या पुढे येणार आहे, ते कोणत्या स्वरूपात यावं, ते कसं यावं, मला त्या दर्पणाच्या निमित्ताने तर तो हे सगळं करतो. म्हणजे विवेकानंदांना लोकांनी विचारलं, अहो तुम्ही काय पुन्हा पुन्हा हा ड्रेस घालता आणि त्या आरशात जाऊन पाहता, तुम्ही तर संन्यासी, तुम्हाला काय करायचं आहे? म्हणाले, ते वरचं पगडी बरोबर बसली की नाही, किंवा काय फेटा बांधतात, तो फेटा बसला की नाही, अंगातले कपडे सगळे व्यवस्थित आहेत की नाही, हे तुम्ही इतक्या वेळा आरशात का निहाळता? तर म्हणजे म्हणाले, तुम्ही संन्यासी असून तुमचा रूपाचा आणि स्वतःला बघण्याचा मोह सुटला नाही का? ते म्हणाले, असं नाही, मी कधीच देहभानावर नसतो, त्यामुळे मला बाहेर जायची वेळ आली तर मी ठाकठीक आहे ना, याच्याकरता मी मला 4-4 वेळा तपासतो की मी बरोबर आहे ना, माझे कपडे बरोबर आहेत ना, मी बरोबर उभा आहे ना, माझा फेटा नीट बांधला आहे ना. 4 लोकांकडे समोर जाताना माझं म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर आपल्याला प्रेझेंटेशन एकदम चांगलं पाहिजे, आपण लोकांच्या समोर चांगल्या पद्धतीने उपस्थित झालो पाहिजे. तर इथे ते म्हणतात, त्याच्याकरता आम्ही आरशामध्ये सहज पाहतो, रुचितया कारण जो रस आवडे पूर्ण, तोच रस भोजन घाली तसे रुचिते. आम्हाला गोडाचे पदार्थ आवडत असले आणि एखाद्याला माहिती आहे ना गोड आवडतं, तर तो आपल्याला जेवायला पंचपक्वान्न करतो, तो म्हणतो गोडच खा, तुम्हाला नाही एवढं तिखट आवडत तर. म्हणाले, आता रस जरी चवदार असला तरी तो पाहिजे पसंत पडला, एकाची रुची दुसऱ्याला रुचतेच असं नाही. एखाद्याला कर्कश आंबट खायला आवडतं, दुसऱ्याला थोडंसं सुद्धा आंबट नको असतं. म्हणाले, इथे जेवणारा असी भला विबुध हो, असा पसंत पडलेला रस घाली तसे भोजनास, जिभे ठाईच्या रुचीस पहा विचारे मानसी. असाच पसंत पडणारा रस आम्ही निवडतो. आणि तर हॉटेलमध्ये मेनू कार्ड ठेवायची गरजच नव्हती, सगळ्यांना एक पदार्थ वाटला असता तर चाललं असतं. नाही, आम्हाला ते याच्याबरोबर, आम्हाला ते त्याच्याबरोबर, एकच भाजी, कोणाचे कढईमध्ये, कोणाचे तव्यामध्ये, पण प्रत्येक त्या भाजीला वेगळी रुची आली पाहिजे. कशा करता हे सगळं कशाला पाहिजे? कारण तो रुचणारा स्वाद आमच्यापर्यंत पोचला पाहिजे. म्हणून ते म्हणतात, असा पसंत पडलेला रस घाली तसे भोजनास, जिभे ठाईच्या रुचीस. जिभेला चव आहे म्हणून, नाही तर ही जीभ संपली की आत काय आहे? काहीच नाही. काही खाल्लं तरी ते इथून खाली बिना चवीनीच जाणार आहे. म्हणाले, पहा विचारे मानसी, म्हणजे जिभेच्या रुचीकडून तो भोजन करणारा जाण, पदार्थाच्या गोडी कारण भोगीत असे. जिभेच्या बाजूने जीभ उपभोगते आहे, आणि म्हणून म्हणजे रुचीस भोगी रुचीला, कारण रुची कोणाला आहे? जिभेला. आणि त्याला ती कोण भोगते आहे? रुचीच. कारण ती जी रुची आहे ती रुचीच रुचीनी भोगली जाते, कारण तो पदार्थ त्या रुचीचा केला आहे. मग जिलबी केली आणि मऊ झाली तर आपण तो नाही, जीभ नाही, जिलबी नाही आवडत, कडक पाहिजे जिलबी, गरम पाहिजे, चांगली पाक पाहिजे, भरपूर केशर पाहिजे, सगळं एकावर एक मनुष्य आपल्या त्याच्याकरता डिमांड्स का? कारण त्या जिभेला ज्याची रुची आहे त्या रुचीचा पदार्थ पाहिजे, म्हणजे रुची रुचीलाच उपभोगते आहे. म्हणून ते सांगतात की बा दर्पण निमित्ते आपणाला, पाहणाराच पाही भला दर्पणाच्या ठाई. म्हणून दर्पणाचं निमित्त करून ज्याला जो पाहतोय त्या दर्पणात, तो स्वतःलाच पाहतोय, आणखी कोणाला पाहतोय. आणि म्हणून ते सांगतात, म्हणजे पदार्थाचा रस, रसरूप जी जिव्हा तीस, घाली तसे जेवण्यास निजांगे पाहिजे, निजोंगे झालंय. म्हणजे पदार्थाचा रस, रसरूप जी जिव्हा तीस, पदार्थाचा जो रस आहे, जी रुची आहे, ती रुची त्या जिभेला जो रस आहे त्या रसाकरता घाली तसे जेवण्यास निजांगे, आपल्या देहानी, म्हणजे ते अन्न आहे ते आपल्या स्वतःलाच त्या जिभेवरती स्वाहा करायला ठेवतं. काकी जिभेच्या ठाई जी रुची असे पाही, तीच रुची रुची घेई याही बा पदार्थाची. कारण तिला ज्याची रुची आहे त्याच रुचीचा पदार्थ आला. एखाद्याने जर कधी स्वतः हे खाल्लेलं नसेल, चीज, तर ते काय पदार्थ आहे असला वास आणि हे गाणेडही असला, आपल्याला काही जात नाही खायला, हे नाही आपण खाऊ शकत, कारण त्याची जीभ त्या रुचीकरता तयार झालेलीच नाही आहे. आणि म्हणून त्या रुचीकरता जिभेला तयार करावं लागतं, मग जीभ त्या रुचीला तयार होते.
म्हणून का की म्हणजे पदार्थाची रुची भली, जिव्हा रुचीने सेविली, रुची रुचीची गाठ पडली, या योगे निसंशय. म्हणून रुचीला रुची भेटली पाहिजे. वा दर्पण संबंधे भले, पाहणारानेच आपुले, रूप दर्पणी पाहिले विबुध हो. पाहते आणि पाहणारा एकची आहे खरा, रुचीच्या आदरा रुचीच करी. जे पाहणारा आणि ज्याला पाहिलं जाते ते दोघे एक आहेत, ते आदरच करतात एकमेकांचा. तसं रुची रुचीचा आदर करते. हो का, असा केलाय का पदार्थ, मी अगदी नक्की खाईन. अगदी जेवलेलं असलो पोटभर तरी सुद्धा त्याला थोडी तर दाद देईनच देईन. म्हणजे ती रुची रुचीची अपेक्षा करते, ती तिचा आदर करते. म्हणाले पाहते आणि पाहणारा एकची आहे खरा, रुचीच्या आदरा रुचीच करी. म्हणजे पदार्थातील गोडी भली, जिव्हेच्या गोडीस कळून आली. म्हणजे पदार्थातील गोडी भोगिली, पदार्थाच्या निमित्ताने. म्हणजे जिभेला ज्या गोडीचं स्टँडर्ड आहे, म्हणजे प्रत्येकजण आम्हाला जरा शिरा केला तरी फिक्का आवडतो. दुसरा माणूस म्हणतो अहो शिरा कोणताही गोड पदार्थ आम्हाला चांगला तोंडभर गोड लागतो. म्हणजे ज्याच्या त्याच्या जिभेचा एक हे आहे, ज्याला आपण काय म्हणू, एक विशिष्ट अशी स्थिती आहे त्या चवीची, की त्या ठिकाणी त्या बरोबर त्या ह्यानी ती रुची तयार झाली त्याची, त्या तो पदार्थ त्या पद्धतीने झाला की मग जीभ म्हणते हा बरोबर आहे. एखाद्याला मीठ जास्त लागतं, पदार्थात मीठ कमी आहे, तो म्हणतो सगळं चांगलं झालं पण थोडं मीठच कमी आहे त्यामुळे चव नाही आली त्याला. की त्याची मिठाची रुची वेगळी आहे, दुसऱ्याची मिठाची रुची, तो म्हणतो एवढं मीठ आम्हाला खूप कमी लागतं बा पदार्थामध्ये, मीठ आम्ही एवढं नाही खाऊ शकत. पण ज्या त्या जिभेची एक एक रुची ठरलेली आहे किंवा तिचं म्हणून एक काही त्या ठिकाणी मापन झालेलं आहे आणि त्या मापनात तो पदार्थ झाला की मग तो त्या आवडीने खातो. आणि म्हणून म्हणाले म्हणजे पदार्थातील गोडी भली, जिव्हेच्या गोडीस कळून आली. जिभेची जी गोडी आहे ज्या पातळीवरची, त्या पातळीवरती गोडी गेली पाहिजे. तर म्हणाले म्हणजे पदार्थातील गोडी भोगिली, पदार्थाच्या निमित्ताने. म्हणजेच मग पदार्थाची जी रुची आहे ती तो पदार्थ म्हणून भोगली. ते बी तुझे माझे झाले, ज्याचे त्यास भेटले, दोघांचेही वाया गेले, मी आणि तू पण. तसं तुझ्या माझ्यात झालं म्हणाले की तुझं आत्मतत्व आणि माझं आत्मतत्व भेटण्याची इच्छा करते. चांगल्यावाला यातलं काही नाही आहे, ज्ञानदेवांच्याच बाजूला. त्याला कुठे कळतंय की आत्म्याने आत्म्याला भेटायचं, तो सगळ्या त्याच्या शक्तीनिशी तो भेटायला येणार आहे. पण कसा मोठेपणा आहे प्रवृत्तीचा. ज्याचे त्यास भेटले, दोघांचेही वाया गेले, मी आणि तू पण. काही राहिलं नाही म्हणाले, माझ्या इकडे मी पण राहिलं नाही, तुझ्या इकडे तू पण राहिलं नाही. आता पदार्थ गोडी जिव्हे प्रती, जी कळून आली निश्चिती, तीच गोडी जागृत होती, जिव्हेत म्हणून कळते तिला. कारण त्या जिभेत ती गोडी जागृत आहे. जेव्हा तोच पदार्थ आहे आणि जिभेला गोडी नाही आहे, तेव्हा त्याच पदार्थाची रुची आणि त्याचा आस्वाद त्या जिभेला काही घेता येत नाही. जैसे शरीराच्या ठाई उष्ण जागृत आहे म्हणून, बाह्य उष्णाचे उष्णपण कळून या येत असेल. किती सुंदर दृष्टांत दिला की आमचं शरीर जर थंडगार पडलं तर नंतर काही प्रश्नच नाही, बाहेर उष्ण आहे का थंड आहे याचा संबंध येत नाही. पण जोपर्यंत शरीरामध्ये उष्णता आहे तोपर्यंतच बाहेरच्या सगळ्या उष्णतेचा फरक आम्हाला समजतोय. म्हणजे जे तत्व आहे ना, आपण फार साधेपणाने घेतो की जे पिंडी ते ब्रह्मांडी, हे तत्व आहे की जगामधल्या कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेण्याकरता ती गोष्ट आमच्याकडे उपस्थित आहे, म्हणूनच आम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. नाही तर आम्ही घेऊ शकलो नसतो. आम्हाला खोल दऱ्या आहेत, डोंगर आहेत, हिमालयाचा बर्फ आहे, थंडी आहे, हवेतला जो काय म्हणूया आपण एक प्रकारचा प्रसन्न असा त्या वातावरणामधला एक गंध आहे, त्याच्यामध्ये येणारा त्या वायूचा नाद आहे, जे जे काही आहे ते सगळं का आम्हाला जाणवतं? कारण ते सगळे तन्मात्र जे सृष्टीत आहेत ते सगळे आमच्यात आहेत. जी सगळी महाभूतं तिथे आहेत ती सगळी आमच्यात आहेत आणि त्यामुळे मनुष्याला त्याचा अनुभव घेता येतो. म्हणून ते सांगतात आपल्याला की म्हणून तीच गोडी जागृत होती, जिव्हेत म्हणून कळले. जिभेमध्ये तीच गोडी जागृत आहे म्हणून आम्हाला कळलं, नाही तर कळलं नसतं. जैसे शरीराच्या ठाई उष्ण जागृत आहे म्हणून, बाह्य उष्णाचे उष्णपण कळून या येत असे.
कडू गोड आंबट, मधुर खारे तुरट, मिळमिळीत आणि तिखट, इतके प्रकार रुचीचे. हे सर्व प्रकार पाही आहेत जिव्हेच्या ठाई, म्हणून घेता येई अवघ्याचीच रुची पहा. आता आपण असं म्हणतो की डॉबरमन कुत्री आहेत किंवा आणखीन अशी वासा करता आणखीन आता नवीन काही डेव्हलप केली असतील तर. आणि अशी जी काही कुत्री ती पोलिसांच्या स्क्वॉडमध्ये नेहमी डॉबरमन्स असतात. कारण तो त्या माणसाचा वासावरून त्याला का ओळखू शकतो? कारण एकदा वास घेतला की त्याला 4000 प्रकारचे वास लक्षात ठेवण्याचं सामर्थ्य. आमच्या नाकात ते नाही आहे. आमच्या नाकात आम्ही काही इतक्या प्रकारचे वास वेगवेगळेपणाने ओळखत नाही. तो ज्या प्रकाराने ओळखतो त्याचा सूक्ष्म जो वास आहे तो त्याला ओळखता येतो, म्हणून तो ते काम करू शकतो. तर म्हणून ते सांगतात की आमच्याकडे इथे कुठल्याही प्रकारे हे सर्व प्रकार पाही आहेत जिव्हेच्या ठाई, म्हणून घेता येई अवघ्याचीच रुची पहा. पण सगळे प्रकार तिथे आहेत. मग हा तुम्ही ते आपण जर पाकक्रिया केली आहे त्यांच्या पदार्थांच्या स्पर्धा आहेत तर खाणाऱ्यांची जीभ आमच्यापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असते. तर ते म्हणतात नाही हे केलं यात हे कमी पडलंय, ते केलंय त्यात कमी पडलंय, याच्यापेक्षा कुरकुरीत असतं तर चाललं असतं, याच्यापेक्षा मऊ असतं तर चाललं असतं, याच्यापेक्षा मोकळं असतं तर चाललं असतं. म्हणजे हे सगळं जे बोलतात त्याचं कारण आहे की त्या प्रत्येकाच्या असण्यानी त्या जिभेवरती त्याची रंगत कशी वाढेल. आता हे पुन्हा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे बरं, सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे जो कोणी त्या पदार्थाची परीक्षा करण्याकरता आलेला आहे त्याच्या जिभेला जे जास्त आवडेल त्याला तो झुकतं माप देईल, दुसऱ्याच्या जिभेला दुसरं आवडेल. पण आता काय करणार, कुठेतरी थांबावंच लागेल. त्यामुळे ते कुणावरती तरी ते सोपवायचं आहे म्हणजे ते स्वीकारावं लागेल. म्हणजे त्याच्या जिभेच्या ठिकाणी वेगवेगळ्या चवींना दाद देण्या इतकं त्या जिभेच्या ठिकाणी व्यापकपण आहे. ती व्यापकतेने त्याची चव घेऊ शकते. आणि असं झालं तर काय चांगलं वाटतं, तसं झालं तर काय चांगलं वाटतं, याच्यामध्ये ती तुलना करू शकते. ती रुचिरूप सर्वथा तेथे भेदाची नसे वार्ता, अवघ्या रुची तत्वता तिच्या ठाई नांदत. म्हणून ते सांगतात जिभेच्या ठिकाणी सगळ्या रुची आहेत, सगळ्या प्रकार आहेत. हा पदार्थ थोडा तिखट झाला चालतो, अधिक तुपानी युक्त आहे चालतो, हा कमी तुपानी केला आहे तरी चालतो. कारण त्या कमी तुपात केलेल्या पदार्थाची चव पण त्या जिभेला मान्य आहे, अधिक तूप घालून केलेली चव पण मान्य आहे, मलई सहित केलेला चक्का मान्य आहे, मलई शिवाय केलेला चक्का मान्य आहे, दोन्हीच्या चवी मान्य आहेत. मान्य आहेत का? तर ती आत्ता ते स्वीकारतीये म्हणून त्या मान्य आहेत. हे जे काही कथिले येथ ते जिव्हेच्या रुची प्रित्यर्थ या एका गोष्टी विरहित सांगण्याचा हेतू नसेल. आणि म्हणून ते इथे म्हणतात की आम्हाला फक्त दुसरा हेतू काही नाही, आम्हाला एवढंच सांगायचं की आम्ही इतक्या आंबट खारट तुरट सगळे चवी सांगितल्या, ते सगळे पदार्थ सांगितले, त्याची भिन्नता सांगितली. कशाकरता सांगितली म्हणाली? फक्त जिभेच्या रुची कशी बदलत जाते, आस्वाद घेण्याची प्रत्येकाची ताकद आणि प्रत्येकाच्या म्हणजे त्याच्याशी जोडलं गेलेलं त्याचं मन, त्याची रुची म्हणजे अभिरुची म्हणून की त्या व्यक्तीची अभिरुची कशी आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहे. तसं ते म्हणतात तैसी. आता पुढचं आपण नंतर घेऊया. तैसी अप्रमेये प्रमेये भरली, मौनाची अक्षरे भली, रचोनी गोष्ट केली मेळीयेची. म्हणजे कोणत्याही मापनाला आता जो विषय उरलेला नाही किंवा जो विषय नाही आहे म्हणून त्याला अप्रमेय असं म्हटलेलं. प्रमेय म्हणजे मोजता येत नाही, अप्रमेय म्हणजे मोजता येत नाही. प्रमेय म्हणजे मापन, ज्याच्या पुढे मापन संपलं असं ते परमात्म स्वरूप आहे. मापन संपण्याची खूण कुठे दिली आहे? ओंकारात. अ उ आणि म शेवटी आहे. अकाराने काय फल मिळवायचं, उकाराने काय फल मिळवायचं आणि शेवटी मकाराचं फल काय? मापन संपलं. आता मोजमाप करून काहीच मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, तेव्हा तो विषय अध्यात्माकडे वळतो. म्हणून आता इथे जे 55 पासून आहे ते आपण पुढच्या वेळी बघू.